चॅनल लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, आपण पाहतात नव महाराष्ट्र। परवा 27 ऑगस्टला अंतरवली सराटी येथून निघालेलं भगवं वादळ मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबरच मुंबईत येऊन आज थडकलेलं आहे। आणि आज सकाळी 10 वाजता मनोज जरांगे पाटील आझाद मैदानी या ठिकाणी आले। 5000 मावळे त्यांच्याबरोबर होते आणि त्यांनी पहिलं आपलं मार्गदर्शन हे या आंदोलकांना केलेलं आहे। तर चला पाहूया मनोज जरांगे पाटील आझाद मैदानवरून इथून काय म्हणाले आपल्या आंदोलकांना। मी सांगतोय हे सगळ्यांना आता लक्षात घ्या। तुम्ही 5 जण खाली बसा, चला बस खाली, उभर बस बस खाली, नाही तर बाहेर होय, चल। मला तर तुमच्या येणे बघता सुद्धा आहे ना, इकडे बघताय ना इकडे बघताय। सगळ्याला आवाज येतोय का? परत म्हणू नका इथं बसलेले कोणी मला ऐकायला नाही आलं। पुन्हा एकदा विचारतो, आवाज सगळ्याला येतोय का? तुम्हाला मला एक महत्त्वाची माहिती द्यायची। आपण समाजाला, प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची, पोलीस बांधव सांगते त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं, मग ते कितीही लांब असू दे। एकही गाडी रोडवर राहता कामा नये। स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचंय। तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यानो, 2 घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे, जबाबदारी तुमची आहे। आता मला बोलता येणार नाहीये उपोषणला बसल्यावर, म्हणून मला एकही बातमी कानावर आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव येऊन नाराज नाही झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली, या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली। आपण आझाद मैदानाला येणार होतो, आपण आलो। बऱ्याच जणांना वाटलं होतं पाय ठेवून द्यायचा नाही, मराठे मांड्या घालून बसले। त्याच्यामुळं वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळाने आणखीन अर्ज आपण करू। महत्वाची माहिती द्यायची, आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथं आलोय हे कोणी विसरू नका। नुसत्या गडबड गोंधळात समाजाचं वाटोळं करू नका। कोण काय सांगताय, कोणाचा काय म्हणणं आहे, ऐकून घ्यायचं शिका। आपण शिकलो नाही, तिचा फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला पुरी सुद्धा लागू करून त्याची अंमलबजावणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे। या केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या, या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी होत तर मी मुंबई सोडणार नाही ही मराठ्यांना शब्द देतो। आताही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागं हटायला तयार नाही हा शब्द आहे माझ्याकडून। मी या समाजासाठी मैदानात येऊ, मी मरण पत्करायला तयार आहे, पण हटायला तयार नाही। तुमची मला आपल्याला आपल्या जातीला करायचं, मोठं आपल्या लेकराबाळाला आपल्याला करायचं। एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट धरी मला तिकडे गाडी द्यायची, सरकारने सहकार्य नाही केलं मग तो हट्ट असतो आम्हाला तिकडच जायचं। सरकार सहकार्य करताय तर आपणही सहकार्य करायचं। दारू